मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी तन्वी कमलेकर यांची निवड झालेली आहे। फार मोठा ह्या ठिकाणी राजकीय घडामोडी झाल्यानंतर काँग्रेसच्या सभापती आणि शिवसेना शिंदे पक्षाचे उपसभापती झालेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतोय की फार मोठं राजकीय सत्तांतर या ठिकाणी घडलेलं आहे। मग काँग्रेस असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील, शिवसेना शिंदे पक्ष असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सत्ता काबीज केलेली आहे। हा निकाल हा भाजपसाठी फार मोठा धक्का मानला जातोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी बघू शकत असाल सभापती तन्वी कमलेकर असतील किंवा उपसभापती ललिता शेजूळ काके असतील। आपण त्यांच्याशी बातचीत करू। फार कमी वयामध्ये सदस्य म्हणून संधी मिळाली आणि फार कमी वयामध्ये सर्वात तरुण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळते, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? आज खूप आनंद होतो की इतक्या लहान वयात आणि तरुण पिढीला संधी दिली आहे लोकांनी आणि त्या संधीचं सोनं नक्कीच करा। काय सांगाल, कारण की सर्व पक्ष एकत्रित आले आणि एकत्रित येऊन तुम्हाला ही संधी मिळालेली आहे। फार मोठ्या ताकदीला शक्तीला च्या विरोधात तुमचा हा विजय झालेला आहे। हो, सगळ्याच शिवसेना असू दे, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शरद पवार गट, काँग्रेसच्या सर्वांनीच येऊन मला बहुमताने निवडून दिलं। त्याबद्दल मी सर्व पक्षांचा, सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आभार मानतो। एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते, तर कशा पद्धतीनं मिळालेल्या संधीचं कोणकोणत्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने प्रायोरिटीवर कोणकोणत्या गोष्टी असणार? ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि जे महिलांचं जे सबलीकरण आहे, जे महिला ज्या मागे आहेत त्यांना पुढं आणण्याचं काम, त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम नक्कीच करेन। आणि त्याचबरोबर छोटे मोठे रस्ते, पाणी, लाईट्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती पण नक्कीच विकासाचं काम करतो। नक्कीच या ठिकाणी बोललं जात होतं की शिवसेना कुठेतरी किंगमेकरच्या भूमिकेत असेल, तर कशा पद्धतीनं या निकालाकडे बघताय? निश्चितपणानं आज मिरज तालुक्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेला उपसभापतीपद देऊन या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील जे काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट या सर्वांनी जी संधी दिलेली आहे, निश्चितपणानं शिवसेनेची ताकद आज मिरज पंचायत समितीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळते। आज शिवसेनेचा पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यातूनच या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने एक मिरज तालुक्याला वेगळं चांगलं वळण, राजकीय वळण या पुढच्या काळामध्ये लागेल आणि शिवसेना निश्चितपणानं या विकासाची महागंगा या ठिकाणी या मिरज मतदारसंघामध्ये अवतरेल शिवसेनेच्या माध्यमातून। नक्कीच बघतोय की या ठिकाणी काँग्रेसचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती झालेला आहे। फार मोठं राजकीय घडामोडी घडल्यानंतर मिरज पंचायत समितीमध्ये या निवडी पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीचं किंगमेकरची भूमिका शिवसेना शिंदे पक्षाने बजावलेली आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।